नमस्कार मंडळी, आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुकी वांगा बटाट्याची भाजी। त्यासाठी मी ते बटाटे घेतले, काही वांगे घेतले, जिरं घेतले, गरम मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद, धने पावडर, टोमॅटो, बारीक कापलेला कांदा, लसूण आणि थोडंसं आलं आणि सोबत फोडणीसाठी थोडा कढीपत्ताही घेतलाय। आता सर्वात आधी आपण बटाट्याची साल काढून त्याच्या फोडी करून घेणार आहोत। बटाट्याच्या फोडी करताना त्या थोड्या मध्यम करायच्या, जेणेकरून त्या लवकर शिजल्या गेल्या पाहिजे। तुम्ही बघू शकतात, मी अशा मध्यम आकाराच्या एक एक करून फोडी करून घेत आहे। ते कापून झाल्यानंतर लगेचच आपण बटाट्याला पाण्यात टाकून घेणार आहोत, जेणेकरून ते काळे नाही पडणार। इथे मी एका वाटीत पाणी घेतलंय, आपण त्या पाण्यामध्ये ते टाकून घेऊया। आता आपण वांगे कापून घेणार आहोत। त्यासाठी मी आधी इथे वांग्यांचे देठ आणि काटे काढून घेतलेले आहे। मग आपण वांग्यांचे बारीक काप करून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे बारीक बारीक फोडी करून वांगे कापून घेणार आहोत आणि त्यांनाही पाण्यात टाकून घेणार आहोत, जेणेकरून वांगेही काळे पडणार नाही। ही खूप कमी साहित्यात बनणारी आणि अतिशय झटपट बनणारी अशी भाजी आहे, त्यामुळे हा टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे। अशा प्रकारे आपले हे वांगे आणि बटाटे कापून झालेले आहे आणि आपण यांना पाण्यातही टाकून घेतलेलं आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊया। त्यासाठी मी इथे एका खलबत्त्यामध्ये सर्वात आधी आलं आणि लसूण यांना ठेचून घेणार आहे। अशा प्रकारे आपण आलं आणि लसूणला ठेचून घेतलेलं आहे। आता आपण भाजी बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। सर्वात आधी आपण फोडणीसाठी जिरे घातलेले आहे, त्यानंतर आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत। आता लगेचच आपण यामध्ये जे अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेतली होती ते टाकून घेणार आहोत। त्याला 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घेऊया। त्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो त्यामध्ये टाकणार आहोत। कांदा छान परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये बारीक कापलेले टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटोलाही छान 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून घेणार आहोत। मसाल्यांनाही छान परतून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता, आपले मसाला आणि कांदा टोमॅटो छान परतून झालेले। आता आपण त्यामध्ये आपले वांगे आणि बटाटे टाकून घेणार आहोत। आता आपण वांगे आणि बटाटे यांनाही छान परतून घेणार आहोत। आता आपले वांगे आणि बटाटे चांगले परतून झालेले आहे। यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया। यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आणि याला 10 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। पाणी टाकून झालेले आहे। आता आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत, जेणेकरून आपले वांगे आणि बटाटे लवकर शिजतील। 10 मिनिटं झालेले। आता आपण झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता आपलं वांगे आणि बटाटे छान शिजलेले आहेत। आपला बटाटा चांगला शिजला आहे की नाही ते बघण्यासाठी आपण इथे चाकू टाकून बघणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपला बटाटा सहज तुटतोय, म्हणजे आपला बटाटा शिजलेला आहे। आता आपण भाजीमध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेऊया। प्रकारे आपली ही वांगा बटाट्याची सुकी भाजी अगदी सोप्या पद्धतीने खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही ही नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून कळवा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।